नमस्कार मित्रांनो, मी सुलक्षणा म्हात्रे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी मेथीचा भात बनवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कसा आहे तो नक्की बघा. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते, इथे बघा मी एक एक मेथीची जुडी मस्तपैकी साफ करून आणि धुवून घेतलेली आहे. इथे एक वाटी तांदूळ, आपण तांदूळ कुठलाही तुम्ही वापरू शकता, बासमती वापरा, साधा वापरा. मी सुरती कोलम तांदूळ वापरलेला आहे. तर आता त्यानंतर याच्यामध्ये टाकण्यासाठी एक मूठ आपण कोथिंबीर घेतलेली आहे, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, जेवढ्या मिरच्या तेवढेच लसूण पाकळ्या घेतलेले, 8 लसूण पाकळ्या, 8 हिरव्या मिरच्या. आता सर्वप्रथम आपण मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेऊ. तर इथे बघू शकता आपण मिरची आणि लसूणची पेस्ट केलेली आहे. तर त्याच्यामध्येच जे आपण कोथिंबीर घेतलेली एक मूठ ती टाकून त्याची पण आपण एक पूर्ण पेस्ट करून घेऊ. तर बघू शकता इथे बघा कोथिंबीर, मिरची आणि लसूण याची पेस्ट आपली झालेली. आता एकीकडे आपण तो गॅसवर ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आता मग तेल टाकू. त्यात मी 2 पळी तेल टाकलंय. मला वाटतं की तुम्ही जास्त सुद्धा टाकू शकता. तेल आपलं गरम व्हायला आलंय. आता इथे बघा मी 1 चम्मच राई घेतलेली आहे, ती आपण त्यात टाकूया. राई आपली तडतडायला लागेल. राई तडतडल्यानंतर लगेचच हे बघा हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आपण फ्राय करायची. इथे फ्राय केल्याच्या नंतर बघा ही पाव चमच आपण हळद घेतलेली आहे, ती टाकूया. आणि नंतर हे बघा 1 वाटी जे तांदूळ मी घेतले ते मस्तपैकी धुवून घेतले, त्यात आपण टाकू. आणि इथे बघा आपल्या आवडीनुसार मीठ घ्यायचं. तसं मी 1 चम्मच मीठ घेतलेला आहे. आणि आता आपण जी मेथी धुतलेली आहे तिला आपण कापू. तर इथे बघा आपण मेथी साफ केलेली आहे, ती साफ करून कापून घेतलेली आहे. थोडीशी जाड जाड कापलेली आहे, एकदम बारीक कापायची नाहीये. आणि त्याच्या भातामध्ये मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊ. थोडी थोडी टाकून मिक्स करायची. आता बघू शकता या वाटीने आपण तांदूळ घेतले, तर याच वाटीने आपण पाणी टाकणार. 1 वाटी तांदूळ घेतल्यामुळे आपण 2 वाटी पाणी टाकायचं आहे. यात तुम्ही मटर सुद्धा टाकू शकता. तर माझ्याकडे सध्या मटर नाही आहेत म्हणून मी मटर नाही टाकलेले. बघा असं फिरवून घेतलंय मस्तपैकी आपण. आणि आता गॅस मी फास्ट केलाय. एक उकाळा येईपर्यंत आपण वाट बघूया आणि त्याला झाकण ठेवूया.
बाबा इथे मस्त मी उकाळा आलाय, मी झाकण काढलेला आहे. एकदा पुन्हा कळत्याने असं फिरून घेऊया. आणि आता गॅस मी स्लो करते. गॅस स्लो केल्याबरोबर भाताचे बुडबुडे कमी झालेले. आता याला आपण 5 ते 7 मिनिटं पुन्हा एकदा झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत भात शिजू देऊ. इथे बघा आपले 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि भात मस्तपैकी आपला रेडी झालेला आहे. ते पण बघण्याची टेक्निक सांगते. कालच्याच्या पाठच्या बाजूने असं आपण टाकून बघितलं तर आपल्याला माहिती पडतं की भात आपला झालेला आहे. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर बघा, हा तयार झाला आपला मेथीचा भात. त्यावर तुम्ही दही खाऊ शकता, लोणचं सुद्धा खाऊ शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. टाटा, बाय बाय.